मला वाटलंच नव्हतं की शाळेबाहेर मिळणारे हे चटपटीत असे कच्च्या कैरीचे आम पापड एवढ्या सोप्या पद्धतीने घरीच बनवता येतील। खरं सांगायचं तर लहान मोठे सर्वांच्याच आवडीचे असतात हे आम पापड। तर त्यासाठी इथे 1 किलो ताजी कैरी धुवून घेतली, नंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। सर्वच कैरीची साल काढून झाली की बारीक बारीक तुकड्यात ही कैरी कापून घ्यायची आहे। कैरी कापून झाली की आता एक कुकर घेतला, कापलेली कैरी यात घातली, नंतर यात 1.5 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर आणि दालचिनीचा तुकडा घातला। झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या केल्या। आता कैरी पूर्णपणे शिजल्यावर चमच्याने स्मॅश करायचं। आता याला चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे कैरीच्या शिरा बाजूला होईल आणि स्मूथ पेस्ट बनेल। आता हा तयार केलेला कैरीचा पल्प कढईमध्ये घालायचा, नंतर यामध्ये आपल्याला 250 ग्राम साखर घालायची आहे। नंतर अर्धा चमचा काळं मीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं। आता साखरेचे क्रिस्टल होऊ नये म्हणून 1 लिंबाचा रस घातला, छान याला मिक्स केलं। यात मी आता येलो फूड कलर घातला, कलर घालणं ऑप्शनल आहे। 15 मिनिट लो गॅसवर घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं। आता एका प्लेटला तेल लावून ग्रीस केलं, कैरीची पेस्ट प्लेटमध्ये घालून एकसारखं फिरवत व्यवस्थित याला सेट करून घ्यायचं। याला आता 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हात वाळवायचं। चटपटीत असे आपले आम पापड तयार आहे।